खरं तर ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे. तरी मला हे सतत सांगत होते की तन्वीचा स्वभाव ओळख, तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी आंधळी होते म्हणून सतत तिला पाठीशी घालत होते आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात. कल्पना, असं वाटून घेऊ नकोस. अगं, या घरातल्या सगळ्या माणसांना तूच तर प्रेमानं सांभाळून घेतेस. पुढे तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवलात, पण या किल्ल्या सांभाळण्याची माझी लायकीच नाहीये. तुम्ही या जागा किती विश्वासाने माझ्याकडे सोपवल्या होत्या, पण मी एका गुन्हेगाराला आपल्या घरात राहू दिलं. नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सगळीच जण बाहेर बसलेली असतात आणि त्याच वेळेला नेमकं आता कल्पना बोलत असते की मला ना आता माझ्या वागण्याचा खूप जास्त पश्चाताप होत आहे, कारण मीच आपल्या तन्वीला पाठीशी घालत राहिले आणि म्हणूनच तन्वी या सगळ्या ह्याच्यावर जाऊन पोहोचली. मी जर तेव्हाच या सगळ्याला आवर घातला असताना तर आपली तन्वी अशा हाताबाहेर गेली नसती. सगळ्यात जास्त चूक माझी आहे की तिला मी या घरात आणलं आणि त्याचसोबत अश्विनच्या आयुष्यात, आणि त्यामुळेच हे सगळं काही सहन करावं लागतंय आपल्याला, असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला मात्र हे सगळं बोलताना कल्पनाला अश्रू अनावर झालेले असतात. तर हे सगळं बघून मात्र सायली देखील एकदमच दुःखी झालेली असते. सायली जी आहे ती मात्र आता विचार करत असते की आता काय करावं, कारण कल्पना जी आहे ती खूप जास्त अशी रडत असते. त्याच वेळेला आता सायली आणि त्याचसोबत पूर्णाची कल्पनाला सांगत असतात की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या आता विसरून जा, उगाच त्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस. परंतु कल्पना जी आहे ती मात्र आता खूप जास्त अशी रडत असते आणि ती या सगळ्याचा स्वतःला खूप जास्त त्रास करून घेते. ती म्हणत असते की तुम्ही मला या घराची जबाबदारी सोपवायला सांगितली होती, पण ही घराची जबाबदारी माझ्याच्याने नाही घेता आली आणि म्हणूनच तर हे सगळं काही होऊन बसलं. नाही तर मी या घराची जबाबदारी जर नीट घेतली असती तर या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या, असं देखील आता ती म्हणत असते. आणि तिला ज्या काही घराच्या एकमेव किल्ल्या दिलेल्या असतात त्या सुद्धा ती तिथे देवासमोर ठेवते आणि पूर्णाजीना म्हणते की माफ करा, मी आपलं घर सांभाळू शकले नाही. आणि असं बोलून तिने अक्षरशः आता तिकडनं जायचंच ठरवलेलं असतं, कारण पूर्णाजींना नजर मिळवू शकत नसते ती. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की कल्पनाने हे सगळं काय केलं, म्हणजेच कल्पना ही अशी कशी होऊ शकते, इतका विचार कसा काय तिने केला की घराची जबाबदारी वगैरे. आणि त्यामुळेच आता कल्पनाला जो काही त्रास होत असतो हे सायलीला सुद्धा बघवत नसतं. सायली आता अर्जुनला म्हणत असते की बघा ना, हे सगळं काही काय होऊन बसलं, म्हणजेच बघा कल्पना आई सुद्धा निघून गेल्या नाही, त्यांना थांबवायला हवं. आणि असं बोलून आता कल्पनाला थांबवायला सायली चाललेली असते. मात्र पूर्णाची सायलीला थांबवतात आणि त्याचसोबत सायलीला थांबवून आता त्या म्हणत असतात की मला जरा बोलायचं आहे, जसं तिचं चुकलं ना तसं माझंही चुकलेलं आहे, असं देखील ती आता म्हणत असते. त्याच वेळेला मात्र आता पूर्णाची जेव्हा हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच आलेलं असतं. तर पूर्णाजी आता म्हणतात की माझं जसं चुकले ना तसं तिचंही चुकले, जसं माझंही चुकलं आहे आणि म्हणूनच मला आता कळलेलं आहे की माझी चूक मला सुधारायला हवी. आणि ज्या काही घराच्या किल्ल्या कल्पनाने तिथे ठेवलेल्या असतात ना त्या सगळ्या किल्ल्या ज्या आहेत त्या सगळ्या पूर्णाची घेऊन सायलीच्या हाती ठेवते आणि सायलीला म्हणत असते की मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे आणि आता मला ती चूक सुधारायची आहे आणि त्यासाठी मी या सगळ्या किल्ल्या तुझ्याकडे सुपूर्द करते, असं देखील आता ती म्हणू लागते. सायली म्हणत असते की नाही आई, मला ही जबाबदारी नका देऊ. परंतु सायलीचं आता काहीही ऐकत नसते, ती म्हणजे पूर्णाची. सायलीला पूर्णाची म्हणत असते की नाही, मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये, कारण ही घरातली जबाबदारी तूच उत्तमरित्या पेलू शकते हे मला माहिती आहे, कारण आतापर्यंत जो काही त्रास झाला होता तो सगळा काही आमच्यामुळे तुला झाला होता. तुझी चूक नसताना सुद्धा आम्ही खूप काही बोलतो आणि म्हणूनच आता ही जबाबदारी तू सांभाळायची आहे, असं तिला ठणकावून सांगितलं जातं. आणि जेव्हा हे सगळं काही तिला सांगितलं जातं ना तेव्हा मात्र सायली एकदमच घट्ट अशी पूर्णाजींना मिठी मारते आणि ती आता रडू लागते. पूर्णाजी म्हणतात की या घराची उत्तम जबाबदारी तू घेऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे आता अर्जुनचे डोळे सुद्धा एकदमच पाणावलेले असतात, त्याच्या डोळ्यात देखील आता आनंदाश्रू येत असतात आणि त्यामुळे आता अर्जुन देखील रडत असतो. सायली आणि अर्जुन जेव्हा आता रूम मध्ये जातात ना तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला म्हणत असते की मला पूर्णाजींनी ही जी काही जबाबदारी दिली आहे ती इतक्यात तरी नको होती, पण मला आईंचं खूप जास्त वाईट वाटतंय. म्हणजेच बघा ना आईंच्या मनाला किती लागलंय या सगळ्या गोष्टी. प्रियामुळे घरात खरंच खूप वातावरण व्यवस्थित नाही आहे, गरम झालेलं आहे, पण आईना या चाव्या मला मिळाल्या याचा राग तर यायला नको असंच मला वाटतं. कारण बघितलं ना या किल्ल्यांसाठी मला काहीच नकोय, मला फक्त ना माझ्या पूर्वीच्या आई पुन्हा मला हव्या आहेत, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की तू काळजी करू नको, सगळं काही नीट होईल, फक्त थोडा वेळ दे, मग बघ सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थित लाईनीवर येतील. आता अर्जुन सायलीला समजावत म्हणत असतो आणि त्यामुळे आता सायली सुद्धा विचार करत असते. सायली म्हणत असते की मला ना फक्त आईंचं प्रेम हवं आहे, या सगळ्या जबाबदाऱ्या इतक्यात नाही मिळाल्या असताना तरीही चाललं असतं, पण फक्त पूर्वी जसं आई माझ्यावर प्रेम करायच्या ना तसंच त्यांनी मला करताना हवं आहे, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की आज खऱ्या
खऱ्या अर्थाने तुला पूर्णाजींनी त्यांची नातसून म्हणून स्वीकारलं आहे. बघितलंस ना पूर्णाजी किती खुश होती ती. आणि त्याचसोबत तुला मी सांगतो ना, आज खरं तर हा दिवस इतका सुंदर आहे ना की मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. आज तू खरी आपल्या सुभेदारांची शून सोबून दिसतेस. दुसरीकडे आता ज्या गुंडांनी कोर्टात साक्ष दिलेली असते ना, तो गुंड आता समोर आलेला असतो आणि त्याला जाम बेदम मारहाण सुद्धा सुरू असते. त्याच वेळेला आता तिथे असणारे सगळेच गुंड त्याला मारत असतात. तर महिपत फक्त उभं राहून या सगळ्याची मजा बघत असतो. महिपत जो असतो तो म्हणत असतो की हे असंच व्हायला हवं आणि तसंच झालं आहे. तर दुसरीकडे मात्र इकडे त्यांच्याबरोबर असणारा एक गुंड सांगत असतो की जाऊ द्या ना, सोडून द्या ना साहेब, त्याच्याकडनं चूक झाली आहे. त्याच वेळेला आता तो सुद्धा म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली साहेब, पण मला सोडा ना, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. त्यावर महिपत त्याला म्हणतो की तुला कळतंय ना तुझी चूक झालीये, मग ही चूक तुला तेव्हाच का लक्षात आली नाही? जेव्हा तुला पोलिसांनी पकडलं होतं तेव्हा स्वतःला का संपवलं नाही? तू कोर्टात साक्ष दिलीस आणि म्हणूनच माझी मुलगी या सगळ्यामध्ये अडकली. असं देखील आता महिपत जो आहे त्या गुंडाला बोलत असतो आणि त्याला म्हणत असतो की तुला तुझी शिक्षा मिळाल्याशिवाय तुला समजणारच नाही. आणि त्याच वेळेला मात्र आता तो खूप जास्त रडकुंडीला आलेला असतो आणि तो रिक्वेस्ट करत असतो. तर दुसऱ्याकडे तो गुंड असतो ना, तो सुद्धा दुसरा फंटर महिपतकडे हात जोडत असतो आणि महिपतला म्हणत असतो की प्लीज ना, तुम्ही त्याला माफ करा ना. दुसरीकडे अर्जुन सायलीची आता ती चावी हातात घेतो आणि सायलीचा जो पदर असतो ना त्याला ती चावी बांधतो आणि म्हणतो की बघ आता दिसतेस ना एकदम परफेक्ट अशी सुभेदारांची सून. त्यावर सायली पण त्या चावीकडे एकटक पाहत असते, कारण सायलीला आता खूप मोठी जबाबदारी पूर्णाजींनी दिलेली असते आणि ती जबाबदारी आता तिला स्वीकारायची असते आणि ती व्यवस्थित जपायची देखील असते. आणि त्यामुळेच ती आता या सगळ्यात जय्यत तयारीला लागलेली असते. अर्जुनही तिला म्हणतो की तुला कधीही काही गरज लागली ना तर मला सांग, मी नेहमी तुझ्या बरोबर असेन. आणि त्याचसोबत तू कोणतंही टेन्शन घेऊ नको, आईचं तर घेऊच नको. आईला असं वाटणार नाही की तुझ्याकडे चाव्या दिल्या म्हणून तुझ्याशी बोलणं टाकेल. सगळं काही हळूहळू नीट होईल, फक्त थोडा वेळ दिला ना की बघ सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होतील. असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो. त्यावर सायली सुद्धा अर्जुनवर भलतीच खुश असते. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं ज्या फंटरने बाजू घेतलेली असते ना त्या फंटरला आता बेदम मारायचं काम हे खरं तर असतं ते म्हणजे महिपतचं. महिपत म्हणतो त्याची चूक झाली असं तुला वाटतं ना, मग तू गुडघ्यावर बस आणि माफी मान, मग मी तुला माफ करेन. आणि त्याच वेळेला आता त्याला गोळी घालून तिथेच मारून टाकलं जातं, कारण त्याने त्याची बाजू घेतलेली असते ना याचाच त्याला राग आलेला असतो आणि म्हणूनच तर त्याने तिथे मारून टाकलेलं असतं त्याला. तर हे सगळं बघून बाकीचे फंटर लोक सुद्धा घाबरलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की नाही आम्ही काहीच बोलणार नाही, मग तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर मग बघा तुमची सुद्धा अशीच वाट लावतो. त्यावर ते म्हणतात की नाही मी काहीच बोलणार नाही आणि असं बोलून जे आहेत ते आता त्याला मारायला सुरुवात करत असतात. तर दुसरीकडे मात्र ही सगळी घटना घडत असतानाच इकडे मात्र जो महिपत असतो तो आता ठरवतो की काही झालं तरी ह्याला ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. म्हणूनच त्याने त्या सगळ्या फंटरला सांगितलेलं असतं की ह्याला इतकं मारायचं की त्याची चामडी सोलत नाही तोपर्यंत मारायचं. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो झोपलेला असतो आणि जेव्हा अर्जुन जो आहे तो झोपलेला असतो ना तेव्हा सायली जी आहे ती त्याला उठवायचा प्रयत्न करत नसते, फक्त ती झोपलेल्या अर्जुनकडे बघत असते, कारण तिला आता काल घडलेली घटना आठवते. कारण काल महिपतने जी काही चिठ्ठी पाठवली होती त्यामुळे घरातलं वातावरण खूप जास्त डिस्टर्ब झालं होतं. ह्यांना वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी हलक्यात घेतल्या असतील यांनी, पण नाही, काही झालं तरी महिपत जो आहे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो हे सुद्धा तितकंच खरं आहे असं देखील आता अर्जुनला माहिती असतं. आणि म्हणूनच अर्जुन या गोष्टींचा विचार न करता झोपलेला असतो, परंतु सायलीला मनोमन कुठेतरी वाटत असतं की हा जो महिपत आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो. त्यासाठी आपण जे आहे या सगळ्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं आणि असा विचार करूनच ती आता पूर्णपणे कामाला लागते. तर ती आता ठरवते की ती चिठ्ठी सारखी यांच्या नजरेस आली तर पुन्हा यांना त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच ती चिठ्ठी जी आहे ती घेते आणि ती आता अर्जुनकडे एकटक पाहते. पण तिला काही झालं तरी सुद्धा अर्जुनला घराबाहेर काढायचं नसतं, कारण अर्जुन जर घराबाहेर केला तर त्या महिपतला ती संधी मिळेल आणि ती संधी खरं तर द्यायची नसते. आणि म्हणूनच तिने असं ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा ह्यांना त्रास व्हायला नको, म्हणूनच तिने आता ती चिठ्ठी हातात घेतलेली असते आणि तिने ठरवलेलं असतं की ही चिठ्ठी आता इथे न ठेवता आपण ही चिठ्ठी फेकून द्यायला हवी. पण जेव्हा ती रूमच्या बाहेर पडते ना तेव्हा रूमच्या बाहेर ती पडतेच, पण त्यासोबत अर्जुनला बाहेरून कडी सुद्धा लावून घेते, जेणेकरून अर्जुन जो आहे तो कुठेही जायला नको तिला फसवून. आणि म्हणूनच तिने त्याला कडी लावलेली असते आणि किचनमध्ये ती आलेली असते. जेव्हा ती आता किचनमध्ये येते ना तेव्हा तिला विमल विचारत असते की काय करायचं आहे. त्यावर विमलला ती काहीच बोलत नाही. विमल मात्र एकटीच बडबडत असते आणि विमल म्हणत असते की हे बघा यात मसाला टाकायचा आहे की गरम मसाला मला सांगा ना. पण तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसतं सायलीचं. सायलीला ती विचारते की काय झालं आहे. सायली म्हणते की काहीच नाही. तर इकडे मात्र आता सायली पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलेली असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं महिपत जो आहे तो आता त्याच्या काही माणसांना तिथे बोलावून आणतो आणि त्याचसोबत तीन वकील त्याच्या समोर उभे असतात आणि त्या तिन्ही वकिलांसमोर त्यांनी खूप मोठी अशी पैशांची बॅग ठेवलेली असते. तो त्यांना म्हणतो की बघा माझ्या मुलीची केस जो कोणी घेईल ना त्यांनी ही प्लेट जी आहे ती
उचलायची, मग बघा ठरवा काय करायचं आहे ते. आणि असं बोलूनच आता त्यांना सांगितलं जातं की कोण घेणार आहे माझ्या मुलीची केस, आणि ती सुद्धा हायकोर्टात अपील करायची आहे. आणि जी कोण ही केस जिंकेल ना त्याला तर पुढे अजून पैसे मिळतील, पण आता फक्त हे केस घ्यायचेच पैसे आहेत असं देखील त्याला आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. दुसरीकडे अर्जुनला जाग आलेली असते आणि अर्जुन जो आहे तो आता इकडे तिकडे पाहत असतो. त्याच वेळेला तो बघतो तर काय 9 वाजलेले आहेत, बायकोला काय वाटेल, आणि असं बोलून तो आता सायलीला भेटण्यासाठी जाणार असतो. पण त्याच्या रूमला तर बाहेरून कडी लावलेली असते आणि त्यामुळे त्याला कुठेही हलता येत नसतं. तर तो आता बायको कुठे गेलीस असं म्हणून जोरजोरात आवाज करत असतो. पण इथे कसली सायली ऐकते. सायली तर जी आहे ती मात्र कामात बिझी असते. तेवढ्यातच प्रताप देखील आलेले असतात आणि प्रताप म्हणतात की हा अर्जुन असं काय आवाज करतोय, अर्जुनला काय खोलीत कोणी बंद केलंय का. तर त्याच वेळेला प्रताप जे आहे ते आता चाललेले असतात. पण त्यावेळेला आता सायली त्यांना थांबवते आणि बाबा थांबा, मीच बघते काय झालं आहे ते. आणि असं बोलून सायली जी आहे ती आता रूम मध्ये जायला निघते. सायलीला असंच वाटत असतं की काही झालं तरी सुद्धा अर्जुनने घराबाहेर पडू नये आणि म्हणूनच सायलीने त्याला कडी लावून ठेवलेली असते. तर दुसरीकडे मात्र महिपत त्या लोकांना सांगत असतो की सांगा लवकर कोण केस घेणार आहे माझ्या मुलीची, त्यांना इतके पैसे मी देणार आहे, 7 पिढ्या बसून खातील ना तितका पैसा मी तुमच्यावर ओतणार आहे, फक्त तुम्ही माझ्या मुलीची केस हातात घ्या. पण त्याच वेळेला ती लोक म्हणत असतात की अर्जुन सुभेदाराच्या विरोधात कोण जाईल, कारण वात्सल्य आश्रम ही केस इतकी गाजलेली आहे आणि ती केस अर्जुन सुभेदार जिंकलाय, त्यामुळे नाही होऊ शकत असं देखील ते म्हणत असतात. पण त्यावेळेला महिपत त्यांच्यावर चिडतो आणि म्हणतो की हे असं कसं तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला ही केस घ्यावीच लागेल. दुसरीकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की आपल्या रूमला बाहेरून लॉक कोणी लावलं. त्यावर सायली म्हणते की मीच लावलं आहे, तुम्हाला काय झालंय, काय हवंय तुम्हाला. त्यावर सायलीला अर्जुन म्हणतो अगं अशी काय करतेस, मला खाली जावं लागेल, त्यासोबत मला ऑफिससाठी सुद्धा बाहेर पडावं लागेल, मग तुम्हाला लॉक लावलंस तर मी कसं काय बाहेर पडू असं देखील तो म्हणत असतो. त्यावर सायली म्हणत असते की तुम्हाला जे काही काम करायचं आहे ना ते घरातून करा. तर अर्जुनला सायली म्हणते की तुम्हाला केससाठी तर कुठे बाहेर जायचं नाहीये, माझ्या मीटिंग्स आहेत असं अर्जुन म्हणतो. त्यावर सायली अर्जुनला म्हणते मीटिंग्स आहेत ना, मग त्या घरातून सुद्धा करता येतात, तुम्ही इथे आणि तुम्हाला जे काही हवं ते मला सांगा, मी तुम्हाला सगळं काही हातात आणून देईल, पण तुम्हाला मी बाहेर पाठवणार नाही. दुसरीकडे जे वकील असतात ते म्हणत असतात की ऑलरेडी ही केस दामिनी हरलेली आहे, तर ही केस आम्ही तरी कशी जिंकणार आहे. परंतु त्यांच्यावर महिपत जो आहे तो खूप जास्त फोर्स टाकतो आणि म्हणतो की काही करा पण माझ्या मुलीची ही केस घ्या, नाहीतर तुमची तंगडी ना मी तोडून टाकेन. आणि त्याच्या हातात ना मोठा सुरा सुद्धा असतो, अशी तो धमकी देत असतो. त्यावर ते म्हणतात की आम्हाला ना थोडा वेळेचा विचार करावा लागेल, थोडा वेळ द्या ना आम्हाला, कारण आम्ही तिघं मिळून विचार करतो आणि ठरवतो की कोण ही केस घेणार ते. असंच आता त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. त्यावर महिपत जो आहे तो म्हणत असतो की विचारच करा, नाही तर सगळंच काही सोडून निघून जाल ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, एवढंही लक्षात ठेवा. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती आता अर्जुनला सांगत असते की तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे, तुम्हाला घरातच थांबायचं आहे. अर्जुन म्हणतो की सायली तू अशी काय म्हणतेस, कारण तुला तर माहिती आहे आपल्या घरामध्ये काय पद्धत आहे, रूममध्ये बसून नाश्ता करायचा नाही अँड ऑल. त्याच वेळेला आता हे सगळं तर ठीक आहे पण तुम्ही घरातनं बाहेर पडायचं नाही. हे बघा तुमचं भविष्य बघा आजच्या पेपरातलं, तर पेपरामध्ये भविष्यवाणी केलेली असते की तुम्हाला आज बायकोचं ऐकावं लागणार आहे, तुम्ही आज बायकोच्या मोठीत आहात, नाहीतर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो असं या पेपरात लिहिलेलं असतं. त्यामुळे सायली म्हणते की या पेपरात जे काही लिहिलेलं आहे ना ते नीट वाचा. तर दुसरीकडे आता अर्जुन विचार करतो की मी तर सायलीचा पेपर तर वाचलेला आहे, पण आता ना मला असं वाटतं की सायलीचं भविष्य देखील वाचायला हवं. तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की आज तुम्ही बायकोच्या मोठीत असणार आहात. हे वाचूनच आता अर्जुन जो आहे तो मात्र डोक्याला हात लावून घेतो, कारण त्याच्या अपेक्षेच्या बाहेरच्या सगळ्या काही गोष्टी असतात. तर दुसरीकडे अर्जुन जो आहे तो हळूच घरातनं बाहेर पडत असतो, पण सायलीने आता अर्जुनला घराबाहेर पडताना बघितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला सायली थांबवते आणि म्हणत असते की ओ कुठे चालला आहात, तुम्हाला सांगितलंय ना कुठेही जायचं नाही, मग कसे काय तुम्ही जाऊ शकता असं बोलून ती त्याचा हात पकडते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की तुम्हाला या घराच्या बाहेर पडायची बिलकुलही परवानगी नाही आहे, त्यामुळे तुम्ही गपगुमानपणे आपल्या घरातच बसा, कुठेही जायचं नाही. आणि असं बोलून ती आपल्या पदराला त्याला बांधून ठेवते. पूर्णाची हे सगळं बघते तर तिला हसू येत असतं. तर दुसरीकडे आता अर्जुन निमित्त करत असतो की वॉशरूमला जायचं आहे, तेव्हा तरी सायली माझा पदर हातातला सोडेल, पण कुठे सायली तर ती आहे ती काही पदर आता सोडायला तयारच नसते. ती म्हणत असते की नाही मी तुम्हाला सोडणार नाही. सायलीला तो म्हणतो की प्लीज ना. तर सायलीचा पदर आता सायलीने सोडलेला असतो आणि अर्जुनला मोकळं केलेलं असतं. त्या संधीचा आता अर्जुन फायदा घेतो. चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य आणि अर्जुन दोघंही जण सायलीचं लक्ष नसतो तोपर्यंत पळ काढतात. जेव्हा सायलीचं लक्ष नाहीये तोपर्यंत त्या दोघांनी जेव्हा पळ काढलेला असतो ना तेव्हा मात्र आता इकडे सायली सुद्धा त्यांच्या मागे जाते आणि सायली म्हणत असते बघितलं का पूर्णाची, तुमचा नातू ऐकतच नाहीये, निघूनही गेला. सायलीला आता पूर्णाची म्हणत असतात की अगं गेला तर काय करणार. सायली म्हणते तुम्ही काय थांबवलं, तर मगाशी तुम्ही तर माझी बाजू घेतली होती ना, तर आता तू जशी माझी सून आहेस तसा तो माझा नातू आहे ना, मग त्याची सुद्धा बाजू मला घ्यावीच लागणार, म्हणूनच मी त्याची बाजू आता घेतली. आणि असं बोलून पूर्णाची आता हसत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय. उचलते ही बॅग की उचलायला लावू. अरे कडी लागली होती. अरे बायको कोणीतरी कडी लावली होती बाहेरून. कडी कोणी लावली मी. पण का हल्ली घरात राहून कामं करता येतात ना, त्याला काय म्हणतात ते वर्क फ्रॉम होम. पण मी वकील आहे ना, मला ते करता येत नाही. हो का. आज कोर्टात केसची तारीख आहे का. नाही मीटिंग्स येतात माझ्या. मग त्या घरात करता येतात, तुम्ही या दाराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही.
अगं कॉफी नाश्ता काय पूर्ण आजीला आपापल्या खोलीत नाश्ता केलेला अजिबात आवडत नाही माहितीये ना. ती नेहमी म्हणते की खूप कमी फॅमिली अशा आहेत ज्या एकत्र बसून नाश्ता करतात. त्यात आपली फॅमिली आहे आणि मी जर माझ्या रूम मध्ये नाश्ता करत असेल तर पूर्णाजी रागवेल ना माझ्यावर. नाही पॉइंट आहे. साहेब मी काय म्हणतो त्याचं कसं आहे की आम्ही जरा एकमेकात डिस्कस करतो काय बरोबर की नाही आणि आम्ही सगळे मिळून ह्या केसच्या बाबतीत काय करू शकतो ते सांगतो ना. हा. हो 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 महिपत साहेब. आणि टांग दिली तर हो पण नाही महिपत साहेब असं कसं होईल. आम्ही येतो तुम्हाला परत भेटायला. आम्ही नक्की येऊ. टांग मोडी ना निघा. यांच्यात एक पण असा मर्द नाही जो ही केस घेईल आणि परत येईल. त्या सुभेदार किड्याला सगळेच घाबरतात. काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार. सिगरेट काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार. ठीक आहे. काय चाललंय तुझं हे बायको. का वागतीस तू असं. हे बघ काय लिहिलंय. भविष्य बायकोचं ऐकायला हवं नाहीतर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. कळलं. हे सांगायची काय गरज आहे. प्रत्येक नवऱ्याला माहित असतं ते. तुम्ही मस्करी करता तुम्ही माझी. हे बघा माझी मस्करी करू नका आधीच सांगून ठेवते. तुम्ही माझं ऐकायला हवं. तुम्ही या दाराबाहेर जायचं नाही उंबरठा ओलांडायचं नाही म्हणजे नाही. अजिबात नाही. ओके ओके. झालं काय हिला. तिचा भविष्य वाचतो. आज नवरा तुमच्या मुठीत राहणार. तुम्हाला असं का वाटतं की माझं तुमच्याकडे लक्ष नाहीये. पूर्ण आजी आणि बाबांनी सांगितलं तरी तुम्हाला ऐकायचं नाहीये का. तरी तुम्ही बाहेर जाताय. मी ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट नंतर आधी तुम्ही माझे आहो आहात. आता जिथे मी तिथे तुम्ही. बायको मला पुढे जाताच येत नाहीये. फक्त एकच फूट पुढे गेलोय मी. आता तरी घाट सोड ना प्लीज. पण मी इथेच उभी राहणार. सॉरी बायको पण मला जावं लागेल. मी घरी नाही थांबू शकत. बाय. आहो आता असं पळून जाण्याची काय गरज होती का पूर्णाची. अगं माझं बांधून ठेवायचं असतं का. अहो मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होती ना. अगं आता नातवाची घेतीये.